आज दोन दिवसाचा गॅप झालाय आमचा, पण आम्ही घरी केलं होतं वर्कआउट. आणि आता आम्ही चाललोय जिमला. आणि आम्ही आज चाललोय रिद्धूला घेऊन, कारण तो स्कूलमध्ये गेला नाहीये, त्याला ताप असल्यामुळे त्याला पाठवलं नव्हतं. काय बाळा काय ते जाऊ दे. चिची स्पायडर जाळं लागलंय, ते काय करत नाही. असं स्पायडरमॅन ठीक आहे चालेल. मग त्याला थोडंसं बरं वाटतंय आता, तर आम्ही त्याला जिमलाच घेऊन जातो. कारण तो घरी असला की आम्ही जिमला जात नाही, पण मग आम्ही असा विचार केला की त्यालाच घेऊन जाऊ, कारण आमचा खूप गॅप पडत चालला होता. तर हा आउटफिट मी फ्लिपकार्टवरून घेतला. एक 500च्या आत आला मला, खूप ॲफोर्डेबल प्राईजमध्ये आणि खूप चांगली क्वालिटी आहे, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि सध्या हे मी असं एवढं वेट आहे माझं. आणि मग गेल्या मी आता हे तुम्हाला लिस्ट दिली आहे, पण मला वर्कआउट एवढं व्हिडिओ जमत नाही काढायला. आणि त्यांनी सांगितलं की किड्स अलाउड नाही आहे. आमची मजबुरी होती, घेऊन गेलो होतो आम्ही, पण आम्ही लवकर आलो. फक्त 20-25 मिनटं वर्कआउट केलं, लगेच आलो घरी. लगेच डबा बनवायला लागली आहे. दोडक्याची भाजी, त्याच्यानंतर मुगाची डाळ, तुरीची डाळ टाकून मी साधं वरण बनवणार आहे, कमी बिना तेलाचं. मशरूम आहेत आणि ब्रोकोली आहे, हे यूज करून मी उपमा बनवणार आहे. रिद्धूला पण खायचं आहे आणि त्यांना टिफिनला पण द्यायचं आहे. नाहीतर मी वरण नंतर केलं असतं, पण सगळं आता एकदाच बनवायचं आहे मला, कारण टिफिनला द्यायचं आहे. तर मी आता सध्या एवढी घाईघाई झाली आहे मला. आणि मी बघा काय, हे मी मशरूम आणि ब्रोकोली टाकून, शेंगदाणे टाकून उपमा करते. उपमा खूप कमी आहे रवा, आणि बाकीचं मटेरियल जास्त आहे. इथे पण मी इकडे डाळ ठेवली आहे, दोडक्याची भाजी घातली आहे त्याच्यात. आणि आता मी हे देते बेसन पिठाचा चिला, म्हणजे बेसन पिठाचं थालीपीठ एकच, थोडंसं वरणासोबत खायला. आणि इकडे उपमा झालाय रेडी. इकडे उपमा आहे, इथे ते डाळ आहे, आणि बिना तेलाची, मी तेलाची फोडणी वगैरे काहीच दिलेली नाही आहे. आणि हे आहे बेसन पिठाचा चिला. हॅलो रिद्धू आज घरी असल्यामुळे पप्पाला ऑफिसला जाऊ देत नाहीये. चल बाळा आपण पोहे बनवू. चल बाळा, ऑफिसला एंट्री नसते रे. तुझ्या आईला सुद्धा एंट्री नाहीये. ऑफिसवाले सांगतात घरचं टेन्शन घरी ठेवायचं, सोबत नाही आणायचं. ये बाळा इकडे बाहेर. रिद्धू चल रे, चल पटकन, पप्पाला जाऊ दे. मला पाणी द्या आधी पहिला. हे बघ तुझी पाण्याची बॉटल आहे बघ इथं. चल पटकन आपण पोहे बनवू ना, माझी हेल्प कर तू. चल हा, पप्पाला ऑफिसला जाऊ दे, आपण पोहे खाऊ, छान छान टीव्ही बघू. ऑफिसला जातो ना, ये ना. तर आपल्या महाराष्ट्रात भरपूर पाऊस आहे, पण इथे पाऊसच नाहीये. जवळपास 1 महिन्यापासून कसलाच पाऊस नाहीये. म्हणजे जून अर्धा पाऊस झाला, पुन्हा नाही झाला, आणि जुलै तर पाऊसच नाहीये. आणि आता झालाय कॉफीचा टाइम, कारण कॉफी पिला की मला एनर्जेटिक वाटतं जरा, कारण असंही जेवण फार कमी करते. आणि मध्ये मध्ये मी फ्रूट पण खाते, पण मी फ्रूटचा व्हिडिओ देत नाही, कारण सीजनल फ्रूट तुम्ही कोणता पण खाऊ शकतात. तर आता मी कॉफी पिते, ती पण साखरेची नाही, गुळाची कॉफी पिते. तर मी कशी कॉफी बनवते ते पटकन दाखवते तुम्हाला. कॉफी बनवायला सुरुवात केली आहे. ही गुळाची पावडर मी त्या दिवशी दाखवली होती. ही कॉफी आहे, मी कॅन्टीनमधून घेतली होती, नेसकॅफेची कॉफी सिंपल. आता पटकन बनवू कॉफी. हे बघा, एवढी अर्धा चमचा एवढी कॉफी घेतली आहे. आणि 1 चमचा फुल भरून मी गुळ घेतलाय. हे कॉफी आणि गुळ मिक्स केलंय. एक अर्धा चमचा, हा अर्धा चमचा कॉफी, 1 चमचा गुळ. आता मी जे दूध घेते ना, ते टोन मिल्क घ्यायचं. घरी दूध द्यायला येणार असेल तर ते तापवून जी साय निघते ती काढून मग ते दूध घ्यायचं. आणि जर तुम्ही पुड्यातलं दूध घेत असाल, पॅकेटमधलं दूध असेल समजा तुमचं, तर पॅकेटमधलं दुधाचं असं आहे की वरती लिहिलेलं असतं फुल मिल्क किंवा टोन मिल्क. तर टोन मिल्कचं दूध तुम्ही घ्यायचंय. मी टोन मिल्कच वापरते. झालं दूध गरम झालं, हे बघा, बस आता त्याच्यामध्ये टाकलं. मस्त अशी कॉफी तयार झालेली आहे.
आता खूप जण आहे ना डायटिंग करताना आहे ना याच्यात नुसती पाण्यात ब्लॅक कॉफी पितात, ती सगळ्यात उलट बेस्ट. तिच्याने फॅट बर्न पण होतं, एनर्जेटिक पण वाटतं, पण मला खरंच नाही आवडत ती. पण मी विचार करते की मग वाटल्यास मी बाकीच्या जेवणात कॅलरीज कमी घेईल, पण मी दुधाचीच कॉफी पिणार. मी मस्त आता कॉफी पिते. ओके, तर डिनरची सुरुवात करूया. डिनरसाठी मी आज बनवते हरभरे, माझे उरलेले होते, खराब होण्यापेक्षा आज त्याचंच मी बनवते चिले, म्हणजे एक प्रकारचे थालीपीठ, धिरडे काय म्हणता तुम्ही. तर हे काळे चणे मी भिजत घातले होते. आता हे मी दळून घेते, कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण टाकून, आणि त्याच्यामध्ये मग मी बघू काय ॲड करते. तर हे बघा, हे मी दळून घेतलं मस्त. आता याच्यामध्ये मी मिरच्या टाकल्या हिरव्या, कोथिंबीर, लसूण आणि काळे चणे. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे 2-3 अंडी. हे बघा, 3 अंडी टाकली, थोडीशी हळद टाकली, थोडंसं मीठ टाकलं, झाले आपले हाय प्रोटीन चिला. आता हा मी एकच खाणार आहे, बाकीचे माझ्या हस्बंडसाठी. बॅटर माझं तयार झालंय. एक छोटा चिला बनवायचा रात्री. तुमच्या मनावर आहे, तुम्ही एक तर असं पण करू शकता, काळे चणे बॉईल करायचे, त्याच्यामध्ये कांदा, टमाटा, काकडी, थोडंसं योगर्ट असतं ते टाकायचं आणि मिक्स करून ते फक्त तेवढंच खायचं. आता मी एवढं करण्यापेक्षा यांना असे मी चिली बनवते माझ्या हस्बंडसाठी, त्यामुळे मी पण एक छोटा चिला खाईल आणि सोबत सॅलड, म्हणजे जसं काकडी एखादी, कांदा, टोमॅटो खायचं. झालं. साठी काढून ठेवलं, सेम सगळं सारखंच आहे, फक्त मी त्याला जी हिरवी मिरची ती फार कमी टाकली आहे, तो तिखट जास्त खात नाही. तर मी जे हे रेसिपी दाखवते ना, हे तर डायटिंगसाठी तर आहेतच, पण हे तुम्ही लहान मुलांना डब्याला पण देऊ शकतात, लहान मुलांना पण त्यांच्या आहारात देऊ शकतात, खूप खूप जास्त, कारण लहान मुलांना पण प्रोटीनची आवश्यकता असते. तर हे तुमच्या घरात बाळं असतील, लहान वाढीव मुलं असतील, तर तुम्ही त्यांनाही देऊ शकता. मी रिद्धूला हेच खाऊ घालते आणि तो आवडीने खातो. अंडे टाकल्यामुळे ते लगेच मस्त असे कालचा दिवस म्हटलं तर ते मी चिले वगैरे दाखवले होते, ते खाल्लं, अंडी खाल्ले 2-3, आणि माझा डिनर झाला होता. आणि व्हिडिओ एंड करायचं विसरली होती, तर आता करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.